बनवते भरलेली शिमला मिरची। तुम्ही बघू शकता कशी हिरवी हिरवीगार शिमला मिरची आहे। इथे घेतले मी किसलेलं खोबरं, एक कांदा लसूण मसाला, मीठ घेतले, शेंगदाण्याचा कूट घेतले आणि हे माझे नेहमीचे मसाले। तर चला सुरू करूया। उचकी लागली मला। चला सुरू करूया। ह्यात थोडंसं ॲड करूया कस्तुरी मेथी, हा आहे गरम मसाला, हे आहे घाटी आणि मालवणी मसाला मिक्स, and this is the धना पावडर and हल्दी and हे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, हे वेज आहे, चिकन मसाला वेज आहे। हे तुम्ही बघू शकता। हे सिम्बॉल जर ग्रीन असेल तर हे वेज आहे आणि इकडे सिम्बॉल जर रेड असेल तर हे नॉन वेज आहे। ओके, तर चला आपण थोडंसं ॲड करूया। टेस्टसाठी, बाकी काही नाही। आणि हा आहे जिंजर गार्लिक पेस्ट, लाईटली ॲड करूया। फक्त मला खोबरं, तुम्हाला सांगते, मला खोबऱ्याचं वाटण करण्याचा कंटाळा आला तर त्याच्यामुळे मी फक्त किस केला। तर यामध्ये आपण ॲड करूया तेल। तेल ॲड करून झाल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करूया। मस्त असे भरून घेऊया। सगळीकडे असं भरून घेऊया। मस्त बघू शकता तुम्ही। मस्त अशी स्टफिंग करायची आहे आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता असं अशा प्रकारे हे सर्व भरून घ्यायचं आहे। बघू शकता, हे बघा, हे असे भरून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही, मी हे सगळे शिमला मिरची भरून घेतलेली आहे आणि हा आपला मसाला शिल्लक राहिला आहे तर तो ह्यामध्ये अजून ॲड करायचा। आणि ब्लॉक तर तुम्ही बघू शकता, मी इथे ठेवले कढईमध्ये तेल तापत आणि या आपल्या आहे भरलेल्या मिरच्या, इथे मी मळून ठेवले पीठ। तर चला आपण मिरच्या ह्याच्यामध्ये एक एक सोडूया। सोडण्यापूर्वी गॅस बारीक करून घ्यायचा। मिरच्या अशा मस्त कढईमध्ये सेट करून घ्यायचा। शिल्लक राहिलेला मसाला थोडासा वरून असं टाकायचा। मस्त अशा मिरच्या भाजायच्या। हलके हाताने वर खाली करत राहायचं। बघू शकता मिरच्या हळूहळू आपल्या कशा भाजत चाललेलं आहे। तुम्ही असल्या प्रकारे आपली शिमला मिरची रेडी आहे। अजून एका साईडून थोडी भाजून घ्यायची आपल्याला, मग ही रेडी झाली। चला आता आपण घेऊया चपाती करायला। बघू शकता तुम्ही आपण काढून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि हे शिल्लक राहिलेलं आहे तेल। तर ह्या तेलाचं काय करायचं, तर असा हा माझ्याकडे रात्रीचा भात आहे, शिळा जास्त झालेला रात्री, आता भाकरी पण केलेली होती म्हणून। तर हा आता आपण यामध्ये फ्राय करूया। आणि इकडे आहे रुद्र हाय, रुद्राला पाहिजे हे चपातीचा गोळा, त्याला चपातीचं हे करायचं आहे।
चपाती पाहिजे, पीठ पाहिजे, सगळं पाहिजे. तर चला आपण हे भात फ्राय करूया. रुद्र थांब. तर आता आपण हा भात फ्राय करूया. खूप छान लागतो, तुम्ही पण एकदा ट्राय करा. हे सगळे मसाले आहे, सगळे भातामध्ये मिसळून गेलेले आहेत. आणि हा फ्राय केलेला तेलाचा भात. हो देते करून, थांब जरा. रुद्राला लागलेली आहे भूक. तर चला आपण चपाती करायला घेऊया. आता चपाती माझी अशी फुगलेली आहे. पहिली चपाती नेहमीच जरा कडक येते किंवा करपते, तेव्हा तापलेला असतो, त्यामुळे ही चपाती बघा कशी मस्त लुसलुशीत झालेली आहे. त्यात मी वापरते तूप. चपातीला छान असतं. इथे मळलेले चपाती लाटलेली, इथे मळलेले पीठ. इथे रुद्र खातोय. अरे वा, रुद्राचा भात फिनिश झाला वाटतं. नाही नाही नाही, थोडा शिल्लक आहे. त्याने बिस्किट फिनिश केलेलं आहे. त्याला भूक लागली म्हणून मी दिलं आहे आधी खायला. ओके, तुम्ही पण या जेवायला. तर आज मी बनवते हे याचा मसाले भात बनवते मी आज. तुमच्यामध्ये ह्याला काय म्हणतात मला नक्की सांगा. हे मला भेटले 15 रुपये पावणे. आणि ते मी धुवून घेतलेत तांदूळ कोलमचे ताटवाले. आणि ही आपली सामग्री आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी ठेवलं आहे तेल तापत. तर चला सुरू करूया. आता आपण यात घालूया टोमॅटो. मी बघू शकता लसूण लगेच भाजला आहे फोडणीत येताना. यात ॲड करूया आपण हा काळा घेवडा. आता यात आपण ॲड करूया कोथिंबीर. आता आपण यामध्ये टाकूया गरम मसाला, धना पावडर, हल्दी, आणि कस्तुरी मेथी. मस्त असं हलवून घेऊया. मीठ घालूया चवीनुसार. कोणाला मीठ जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं. आता आपण यामध्ये ॲड करूया तांदूळ. तांदूळ ॲड केल्यानंतर आपण आता ॲड करूया ह्यात पाणी.
चला तर आपण आता, तर इकडे आपला झालेला आहे मसाले भात. त्या कुकरची शिट्टी अजून काही गार नाही झाली, बघू शकता तुम्ही. तर हे आहे कालवण शेवग्याच्या शेंगेचं. यामध्ये काय आहे बघूया आपण. यामध्ये आहे दुपारची भाजी, बघू शकता तुम्ही, शिमला मिरचीची भाजी आणि 2 चपात्या. हे रुद्राचे पप्पा खातील, शिमला मिरची आम्ही खाऊ. आणि हा आहे भात. हा कधी होईल थंड. मी ह्याला आता अनबॉक्स करते, कुकर ओपन करते मी ह्याला. तुम्हाला दिसेलच आतमध्ये काय गडबड झालेली आहे. चला आपण ह्याला अनबॉक्स करूया. इथे बसलेत रुद्राचे पप्पा आणि रुद्र. हाय कर बाळ्या. बघू शकता तुम्ही, भात मस्त असा शिजलेला आहे. रुद्र हा भात खाऊ शकतो, त्याला असा नरमच भात आवडतो, म्हणून मी कुकरमध्येच केला. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. तर या जेवायला.